वरळीत मनसे आणि ठाकरे गटात राडा झालेला आहे। जांभोरीतील बेकायदेशीर बांधकामावरून हा राडा झाल्याचं कळतंय। आदित्य ठाकरेंवरती बेकायदेशीर बांधकामाचा आरोपही करण्यात आलेला आहे। तर वरळीमधून ही महत्त्वाची राजकीय बातमी आपण पाहतोय की मनसे आणि ठाकरे या दोन गटांमध्ये राडा झालेला आहे। जांभोरीतल्या बेकायदेशीर बांधकामावरून हा सगळा राडा झाला आणि यावेळी आदित्य ठाकरेंवरती बेकायदेशीर बांधकामाचा आरोप सुद्धा ठेवण्यात आला आहे। मनसे नेते संदीप देशपांडे आपल्या सोबत जोडले गेलेत। संदीप जी, नेमकं काय घडलंय आणि हा राडा कशामुळे झालाय? तर मुळात विषय असा आहे की जांभोरी मैदान हे बेसिकली खेळायचं मैदान आहे आणि त्या तिकडे तुम्ही समजा कट्टा बांधलात तरी आम्ही समजू शकतो। कट्ट्याच्या नावाखाली अख्खी रूमच्या रूम तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर अख्खे तुम्ही रूम बांधणार असाल आणि मैदान अधिकृत मैदान तुम्ही अनधिकृतरित्या गिळंकृत करणार असाल ते आम्ही चालू देणार नाही। शेवट मैदान हे मुलांसाठी खेळायसाठी आहे ना। तिथे तुम्ही आज तुम्ही रूम बांधली, उद्या अजून कोणतरी येईल ते रूम बांधतील, मग काय मैदान असं जाऊ द्यायचं का मुलांचं? आमचा या गोष्टीला विरोध आहे आणि आम्ही पीडब्ल्यूडी कडे याचा पाठपुरावा करतो आणि ते आम्ही तोडायला लावणार। अच्छा, आणि संदीप जी, आदित्य ठाकरेंवरती बेकायदेशीर बांधकामाचा आरोप करण्यात आला, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? की आमदार फंडातनं केलेलं आहे, तर आम्ही त्यांना तेच सांगत होतो की तुम्ही कागदपत्र दाखवा, तुम्हाला परवानगी मिळाली असेल या बांधकामाची तर दाखवा। मुळात मैदानात कोणालाही बांधकामाची परवानगी नाहीये। मैदान हे मैदानासाठी असलं पाहिजे। मग तिथे तुम्ही रूम कसे काय बांधू शकता? छप्पर बांधले, ग्रिल बांधलेत, कट्टा हे काय चालू आहे? उद्या अजून 10 जण येऊन रूम बांधतील, मग ते मैदान मुलांसाठी खेळायला उरेल का? अच्छा, धन्यवाद संदीप जी आपल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मनसे नेते संदीप देशपांडेंनी सांगितलेलं आहे की ते मैदान आहे आणि तिथे कट्टा बांधल्यामुळे हा सगळा राडा झालेला आहे। आपले प्रतिनिधी वैदेही कानेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत। नेमकं सविस्तर अपडेट काय आहे या संदर्भातली, आताची तिथली परिस्थिती काय आहे? नक्कीच जर आपण बघितलं तर सध्या विधानसभा ही येत्या 2 महिन्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि तत्पूर्वी आपण बघतोय की या ठिकाणी ज्या ज्या महत्त्वाच्या विधानसभा क्षेत्र आहेत त्या ठिकाणी खरं तर अशा पद्धतीनं 2 उमेदवार जे आहेत ते आमने सामने आल्याचं देखील दिसून येते। मनसेचे संभाव्य उमेदवार जे आहेत ते संदीप देशपांडे आहेत, जे वरळीमधून निवडणूक लढवणार आहेत आणि ज्या पद्धतीनं आमदार निधीतून हे बांधकाम सध्या करण्यात आलं, म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या आमदार निधीतून हे बांधकाम करण्यात आलं, त्याला त्यांनी विरोध केलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की जे बांधकाम करायचंय ते मोकळ्या स्पेसमध्ये करावं, मात्र मैदानात करू नये, कारण मैदानं ही मुलांच्या खेळण्यासाठी असतात। मात्र त्या ठिकाणी बांधकाम करून जे आहे ते ती जागा काबीज करू नये असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झालेले बघायला मिळतात। अच्छा, धन्यवाद वैदेही या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट आपण घेत राहू।